राहुल गांधी यांच्या पुण्यातल्या छात्रों की गुंज या कार्यक्रमाच्या आधी पुण्यात मोठा राडा झाल्याचं दिसून आलंय। सीओईपी कॉलेजमध्ये काँग्रेस आणि एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय। दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्यानं या परिसरात गोंधळ झाल्याची स्थिती निर्माण झाली होती। पोलिसांकडून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। राहुल गांधी यांचा उद्या इथं कार्यक्रम आहे। त्या कार्यक्रमाला सीओईपीचे विद्यार्थी येणार होते। अनेक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला पाठिंबा दिला होता। त्या विद्यार्थ्यांना इथे एबीव्हीपीच्या गुंडांनी वसतिगृहामध्ये येऊन मारहाण केली। अनेक मुलींना लेडीज हॉस्टेलमधून बाहेर काढलं। अनाथ मुली आहेत त्या, आणि त्या मुलींना धमकावलं, दाब टाकला। त्या मुलींचे व्हिडिओ व्हायरल केले। आम्ही तुम्हाला आमचे कार्यकर्ते व्हिडिओ सुद्धा देतील की एबीव्हीपीच्या गुंडांची ही गुंडगिरी असहाय्य मुलींवर, अनाथ मुलींवर हे दमदाटी करतायत। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना माहीत झाल्यानंतर आमचे विरोधी पक्षनेते आमचे विजय वडेट्टीवार साहेब, प्रशांतजी जगताप सगळे मुलं आम्ही हॉस्टेलवर आलो। एबीव्हीपीच्या गुंडांना पकडलं, त्यांना पोलिसांच्या हवाली केलं। ते आता मुलांना धमकावत आहेत। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत। काँग्रेसच्या देशव्यापी छात्रों की गुंज या अभियानाचा चौथा टप्पा पुण्यात संध्याकाळी 6 वाजता पार पडणार आहे। या कार्यक्रमात ते प्रामुख्याने विद्यार्थिनी आणि तरुणींशी थेट संवाद साधणार असून शिक्षण, वाढती बेरोजगारी आणि महिलांच्या सुरक्षेच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर सविस्तरपणे चर्चा करतील। जेनझीला साथ घालण्यासाठी पुण्यात राहुल गांधी तरुणींशी संवाद साधतील। आज होणाऱ्या राहुल गांधींच्या या कार्यक्रमावरून जोरदार राजकारण पेटलंय। युवकांना 25-25 हजारांचं आमिष देऊन गर्दी जमवण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजपानं केलाय। छात्रों की गुंज या कार्यक्रमाला पुणे पोलिसांनी जवळपास 30 अटी शर्तींसह परवानगी दिली आहे। आणि त्यामुळे एवढ्या अटी शर्ती कशासाठी असा सवालही विरोधक उपस्थित करतात। या कार्यक्रमाला सुमारे 8 ते 10 हजार मुली उपस्थित राहण्याची शक्यता आहे। पुणे हे मुलींच्या पहिल्या शाळेचं शहर आहे आणि त्यामुळे या ऐतिहासिक शहरात राहुल गांधी मुलींशी थेट संवाद साधणार आहेत। पेपर लीक, विद्यार्थ्यांच्या हक्कांची लढाई, मुली आणि महिलांवरील वाढते अत्याचार अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर राहुल गांधी मुलींशी संवाद साधतील। राहुल गांधी आपण 25-25 हजार रुपयाचे आमिष देऊन आपल्या छात्रों की गुंज या कार्यक्रमाला युवकांना या ठिकाणी प्रलोभन देऊन बोलवण्याचा प्रयत्न आपण करत आहात। कारण या देशाचा युवक हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचा युवक हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे आणि त्यामुळे तुम्हाला तो रिस्पॉन्स देणार नाही आहे आणि म्हणून आपण 25 पैसे देत आहे। हे 25-25 हजार किती लोकांना देऊ इच्छित आहेत? त्यात येणारा पैसा कुठून येतोय? तो काँग्रेस कार्यालयातून येतोय, टिळक भवनमधून येतोय का विदेशातून आर्थिक मदत मिळवणाऱ्या संघटना काँग्रेसच्या माध्यमातून हा पैसा घुसवत आहेत? याची चौकशी सखोल झाली पाहिजे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी राहुल गांधींच्या सभेसाठी मदतच करतात आहेत। ते परवा ते बोललेत की काँग्रेसच्या शाळा कॉलेजचेच मुलं त्या ठिकाणी राहतील। पण तुम्हाला माहितीसाठी सांगतो की त्यांच्या या वक्तव्यानं जे ग्राउंडची कॅपॅसिटी त्याच्या 5 पटीनं मुली त्या ठिकाणी राहतील। राहुल गांधींच्या आजच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी स्वागताचे बॅनर लावलेत। रोहित पवारांनी लावलेल्या बॅनरनंतर राजकीय चर्चा सुरू झाल्यात। लग्न कुणाचं नाचतंय कोण असा प्रश्न प्रवीण दरेकरांनी रोहित पवारांना विचारलाय। अशा संधी सोडतील तर ते रोहित पवार कुठले असे प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय। बेगाना शादी में अब्दुल्ला दिवाना से यांचं सुरू आहे। त्याच्यामुळे लग्न कोणाचं नाचतंय कोण, आता रोहित पवार तुम्हाला माहीत आहे बातम्यांमध्ये राहण्यासाठी काहीतरी त्यांना करावं लागतं आणि त्याच्यामुळे अशा संधी सोडतील तर ते रोहित पवार कसले। त्याच्यामुळे मला वाटतं 100% जातील। हो, ते आता पवारसाहेबांपेक्षा मोठे झालेत ना। आता पवारसाहेबांच्या आवाक्यात रोहित पवार राहिलेले नाही आहेत। 2029 मध्ये मोदी पंतप्रधान होणार नाहीत असा दावा पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय। अमित शहा यांना उपपंतप्रधान व्हायचे असे ते म्हणतात। 12 वर्षात मोदींनी काहीही केलं नाही आणि त्यामुळे सत्ता बदल होणार असं ते म्हणतात। केंद्रात फडणवीसांना शिक्षण मंत्री करण्याचा घाट घातला जात असल्याचा दावा त्यांनी केलाय। मात्र फडणवीस शिक्षण मंत्री झाल्यास आम्हाला चालणार नाही, फडणवीस शिक्षण मंत्री झाल्यास आम्ही त्याला विरोध करू असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय। 2024-29ला नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असणार नाही। त्यामुळे ते दोन पर्याय आहेत। भाजप पुढे आता एक पर्याय की या माणसाला बदलायचं का,
चेहरा बदलायचा आणि त्याकरता मग अमित शहा उपपंतप्रधान करा, मला चेहरा करा असे प्रयत्न अंतर्गत चाललेले आहेत. आणि दुसऱ्या बाजूला मग खरंच चेहरा बदलून आपल्याला 29ला सामोरं जाता येईल काय अशी चर्चा आज सत्ताधारी पक्षामध्ये चाललेली आहे. पण तो त्यांचा विषय आहे. रात्री 12 वाजता त्यांना इंस्टाग्रामचे रील्स करावे लागले, युवकांना अपील करावे लागले. मोहन भागवतांना विशेष निमंत्रित करून एक युवकांच्यावर संवाद साधायला लागला की तो कृत्रिम संवाद होता ते आपण सर्वांनी पाहिलं. पण त्यांनी आता काही होणार नाही. शिक्षण खातं हे पूर्ण वेळचं खातं आहे, हे काही पार्ट टाईम खातं नाही आहे. त्यामुळे मला खात्री आहे की लवकरच मोदी एक चांगला शिक्षण मंत्री देतील. निर्मला सीतारामन यांना द्यायचं असं काहीतरी मी चर्चा पेपरमध्ये वाचली. ज्या व्यक्तीने भारताच्या अर्थव्यवस्थेचं वाटोळं केले त्याला तुम्ही ते शिक्षणाचं वाटोळं करायला देणार असता तर मग विद्यार्थी ते मान्य करणार नाही. दुसरी बातमी मी ऐकली की आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना बढती देऊन पाठवत चालली. बढती दिली तर आमची काय हरकत नाही, त्यांना ती बढती वाटत नसेल पण बढती झाली. शेवटी घटनात्मक राज्यातनं मंत्री केंद्रात गेला तर ते बढतीच म्हटली पाहिजे. त्यांना जायचं की मला माहिती नाही, पण ते आम्हाला मान्य नाही. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वासोबत आम्हाला काही अडचण नाही, मात्र काँग्रेसच्या राज्यातील नेतृत्वानं आम्हाला नेहमी चुकीच्याच बॉक्समध्ये ठेवल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. तर त्यांच्या या वक्तव्यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी आम्हाला समन्वय शिकू नये असं नाना पटोले यांनी म्हटलंय. महाराष्ट्राचे जे काँग्रेसचे नेते आहेत नाही, दुर्दैवाने राष्ट्रवादीलाच नेहमी चुकीच्या बॉक्समध्ये बसवतात. एक चांगलं आहे की दिल्लीमधली त्यांची जी मेन लिडरशिप आहे काँग्रेस पक्षाची, त्यांची माझी रोजगाठ होते दिल्लीमध्ये. त्याच्यामुळे त्यांची जी लिडरशिप आहे, मग खडगे साहेब असतील, सोनियाजी असतील, राहुलजी, प्रियांका गांधी, वेणुगोपालजी, ही त्यांची जी सिनियर लिडरशिप आहे त्यांच्या मनात असं काही नाही असं मी समजते. कारण का प्रत्येक मिटिंगला ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पार्लमेंटमध्ये बोलवतात. एरवी काही मीटिंग्स असतील त्याला, जेव्हा पॉलिसी मेकिंग असते त्याला बोलवतात. त्याच्यामुळे महाराष्ट्राची काँग्रेस आणि देशाच्या काँग्रेसमध्ये काहीतरी कदाचित काहीतरी सुसंवाद नसावा. मला त्यांनी आम्हाला समन्वय सांगायची गरज नाही. मी काय बोलतो आहे की पवारसाहेब आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या लेवलवर त्यावेळेस काहीतरी घडामोडी झाल्या असतील, त्याच्यावरचं वक्तव्य ते करतात आहे. त्याच्यामुळे त्या लेवलच्याच लोकांनी त्याच्यावरचं वक्तव्य करावं. मला असं वाटतं की आमच्या पिढीने याच्यावर काही बोलावं असं मला वाटत नाही. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी यांच्यातले संबंध फारसे मधुर नव्हते, त्याचा प्रत्यय पुन्हा आलाय. मतदारसंघ फेररचनेवरून पृथ्वीराज चव्हाणांनी पवारांच्या राष्ट्रवादीला टोला लगावलाय. पवारांनी फुले शाहू आंबेडकर विचारधारेत झालेली जडणघडण विसरू नये याची आठवण करून देत मनुस्मृतीवाद्यांसोबत जाऊ नये असं पृथ्वीराज चव्हाणांनी सुनावलंय. त्यावरून सुप्रिया सुळेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. राज्यातली काँग्रेस आणि केंद्रातली काँग्रेस यांच्यात बहुधा समन्वय नसावा असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावलाय. तर या टोल्याला नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलंय.